विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आज आपण कृषी भूगोलातील आधुनिक प्रवाह हा पहिल्या प्रकरणातील शेवटचा पॉईंट अभ्यासणार आहोत आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या लेखकांचे जे योगदान आहे त्या संदर्भातही विचार करणार आहोत. कृषी भूगोलातील आधुनिक प्रवाह अर्थात कृषी भूगोलाचा विकास कसा होत गेला याचा आपण सविस्तरपणे विचार करणार आहोत. आपणास माहीत आहे की कृषी भूगोल ही आर्थिक भूगोलाची एक उपशाखा आहे. जसजशा आर्थिक क्रिया विकसित होत गेल्या तसतसा कृषी भूगोलाचा विकासही होत गेला. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शास्त्रज्ञ, त्यामध्ये ग्रीक असतील, रोमन असतील, अरेबियन असतील या शास्त्रज्ञांचाही समावेश होतो. त्यानंतरच्या काळात जसजसा कृषीचा विकास होत गेला, कृषीच्या पद्धती बदलत गेल्या, कृषीचा विस्तार होत गेला, तसतसा कृषी भूगोलातील तसतसे कृषी भूगोलात वेगवेगळे प्रवाह अस्तित्वात आले आणि कशा प्रकारे त्याचा विकास होत गेला याचा आपल्याला विचार करावायचा आहे. सर्वप्रथम जेव्हा प्राथमिक अवस्थेमध्ये होता तेव्हा त्याला अशा विशिष्ट विकासाची गरज भासली नाही, परंतु नंतरच्या काळात जसजसं साहित्य उपलब्ध होत गेलं, लिखाण उपलब्ध होत गेलं, तसतसा कृषी भूगोलाचा विकास होत गेलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने वेगवेगळ्या शास्त्रज्ञांचा समावेश आहे. सर्वप्रथम इंग्लंडमध्ये याची सुरुवात झाली आणि आर्थर यंग या शास्त्रज्ञांनी पर्यावरण व इंग्लंडमधील पीक प्रारूप याचा सविस्तर संशोधनात्मक अभ्यास करून ते त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला. 1770मध्ये त्याने हा जो लेख आहे त्याचा तो लेखही प्रकाशित केला. त्यानंतरच्या काळात जेव्हा हम्बोल्टने प्रवास केला आणि विशेषतः दक्षिण अमेरिकेतील क्युबा या देशामध्ये जेव्हा त्याने प्रवास केला तेव्हा त्याने क्युबा व दक्षिण अमेरिकेतील भूमी उपयोजन याद्वारे कॉस्मॉस नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात त्याने सविस्तरपणे पर्जन्य आणि शेतीचा काय संबंध आहे याचा परामर्श घेतला. 1816मध्ये शॉरचे या विचारवंताने आपल्या लिखाणात पर्यावरण व जर्मनीतील पीक प्रारूप यावर प्रकाश टाकला. 1826मध्ये व्हॉन्थोनन जो शास्त्रज्ञ आहे, कृषीतज्ञ आहे, याने मोठ्या प्रमाणात काम करून आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 40 वर्षाचा जो त्याचा शेतीचा अनुभव होता, त्या स्वतःचे जे शेतीचे अनुभव होते ते स्वतःचे अनुभव त्याने या प्रारूपामध्ये मांडले आणि म्हणून व्हॉन्थोननचे मॉडेल या नावाने ते जगप्रसिद्ध आहे. आणि त्याने या मॉडेलमध्ये प्रामुख्याने शेती संबंधीचे जे घटक आहेत त्यामध्ये वाहतूक असेल, बाजारपेठ असेल, याचा शेतीवर काय परिणाम होतो, याचा शेती विकासावर काय परिणाम होतो याचा परामर्श घेतला. आणि प्रामुख्याने मंडई शेती ही शहराजवळ केली जाते याचं विवेचन त्याने केलं. त्यानंतर अनेक शास्त्रज्ञांनी त्यामध्ये भर टाकली. 20व्या शतकात मात्र कृषी भूगोलाबद्दलचे जास्तीत जास्त लिखाण केले गेले आणि त्यात इंचल ब्रेंचेट असेल, अमेरिकेतील त्याने अनेक कृषी विभाग निर्माण केले आणि कृषी विभाग निर्माण करून ते तिथेच तसेच का तयार झाले याविषयी विवेचन दिले. त्यानंतर 1926मध्ये जॉन्सन आणि बेकर यांनी युरोप आणि युरोपातील कृषी प्रदेश यांचा सविस्तरपणे अभ्यास केला. त्यानंतर 1936मध्ये विठ्ठलसी या शास्त्रज्ञांनी जागतिक प्रमुख कृषी विभाग मांडले आणि ज्याद्वारे या कृषी विभागांचं प्रादेशिकीकरण करून, रिजनलायझेशन करून त्याविषयी सविस्तर चर्चा केली. ब्रिटनमध्ये 1948 साली ड्युडली स्टॅम्प या शास्त्रज्ञांनी मोठ्या प्रमाणात भूमी उपयोजनाचं कशा प्रकारे भूमी उपयोजन आहे त्या ठिकाणी ते मांडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर JC विवर असेल, याने देखील सांख्यिकी तंत्राचा 1954मध्ये सांख्यिकी तंत्राचा वापर करून मिडल वेस्टमधील पीक संयोग जे आहे म्हणजे क्रॉप कॉम्बिनेशन कशा प्रकारे ठरवलं जातं यासाठी सूत्र मांडले. त्यानंतर क्रॉप डायव्हर्सिफिकेशन मांडण्याचाही प्रयत्न केला. त्यानंतर रफी उल्लाह हा जो शास्त्रज्ञ आहे याने 1956मध्ये आपल्या शोधनिबंधात कृषी विभाग पाडण्यासाठी जास्तीत जास्त धनात्मक विचलन पद्धती विकसित केली. 1961मध्ये मोहम्मद शफी या शास्त्रज्ञाने उत्तर प्रदेशातील भूमी उपयोजन प्रसिद्ध केले. म्हणजे जसजसा कृषीचा विकास होत गेला तसतसं हे लेखकांचं योगदान वाढत गेलं आणि हे साहित्य पुढच्या काळात कामात आलं. कोपॉक JT असेल किंवा वेल्स असेल यांनी मोठ्या प्रमाणात इंग्लंड
तसेच स्कॉटलंडमधील वेगवेगळ्या प्रदेशांचे नकाशे तयार केले, त्यावर शोधनिबंध प्रसिद्ध केले आणि याचा उपयोग आपल्याला कृषी विकास आणि कृषी साहित्य मिळविण्यामध्ये आजही होत आहे. त्यानंतर भारतामध्ये देखील असे खूप साहित्य आज आपल्याला आढळतं की ज्याद्वारे आपल्याला कृषी भूगोलाचा सविस्तर अभ्यास करता येतो. प्रामुख्याने ह्या कृषी भूगोलाचा विकास होत असताना कृषीच्या पद्धती बदलत गेल्या, त्यामुळे त्याचा जास्तीत जास्त फायदा आपल्याला आज या ठिकाणी होत आहे. 1970मध्ये कृषी भूगोलाचं सायमन एलेस यांनी पुस्तक लिहिलं आणि त्याचा फायदा अनेक शास्त्रज्ञांना पुढे झालेला आहे आणि आजही होत आहे. 1971मध्ये मॉर्गन आणि मुंटॉग यांनी कृषी भूगोल हा शोधनिबंध किंवा पुस्तक लिहिला आणि त्याचा आज पदवीधर विद्यार्थ्यांना कृषी भूगोलाची माहिती घेताना होत आहे. भारतामध्ये माजिद हुसेन या शास्त्रज्ञाने 1979मध्ये कृषी भूगोल हे पुस्तक प्रकाशित केले. त्यानंतर जसबीर सिंग हा जो लेखक आहे किंवा हे जे विचारवंत आहे, कृषीतज्ञ आहे, SS धिल्लोन नावाचे कृषीतज्ञ आहेत, त्यांनी 1990मध्ये मोठ्या प्रमाणात काम केले आणि हरित क्रांतीबद्दल जास्तीत जास्त माहिती लिहिण्याचा त्यांनी प्रयत्न केला. हरित क्रांतीचे चांगले परिणाम काय आहेत, वाईट परिणाम काय आहेत, की ज्यामुळे आपल्याला त्यातून काही शिकता येईल, यासाठी त्यांनी जास्त प्रयत्न केले. त्याचबरोबर शेतीवर परिणाम करणारे घटक कोणते आहेत, शेतीचे प्रकार कोणते आहेत, क्षेत्र अभ्यास म्हणजे काय, सर्वेक्षण म्हणजे काय, या आणि त्यातून वेगवेगळ्या प्रकारची प्रतिमानं तयार करून त्यांनी त्या ठिकाणी जास्तीत जास्त कृषी भूगोलाचा विकास करण्याचा प्रयत्न केला आहे. 2006मध्ये मोहम्मद शफी यांनी जास्तीत जास्त कृषी विभाग पाडून त्या ठिकाणी 40 प्रकरणांमध्ये लिखाण करण्याचा प्रयत्न केला आहे. 2013मध्ये कृषी भूगोलाचे उपयोजित स्वरूप स्पष्ट झाले आणि अतिशय उपयुक्त असं पुस्तक कृष्ण राघवन यांनी लिहिले की ज्यामध्ये 14 प्रकरणांमध्ये कृषी भूगोलाच्या उपयोजित स्वरूपाबद्दल जास्तीत जास्त शास्त्रीय माहिती देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. नंतरच्या काळातही अनेक प्राध्यापकांनी, विशेषतः भूगोल शिकवणाऱ्या प्राध्यापकांनी जो लिखाणाचं योगदान दिलं आहे, त्यामध्ये डॉक्टर विजया साळुंके असतील, डॉक्टर विठ्ठल घारपुरे असतील, अरुण कुंभारे असतील, डॉक्टर सुरेश फुले असतील, डॉक्टर ज्योतिराव मोरे असतील, डॉक्टर संजय पगार असतील, यासारख्या प्राध्यापकांनी कृषी भूगोलामध्ये जास्तीत जास्त लिखाण करून कृषी भूगोलामध्ये नवीन कोणकोणते प्रवाह येत आहेत आणि ते प्रवाह कसे उपयुक्त आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे सर्वांचा आढावा घेतल्यानंतर असं आपल्या सहजपणे लक्षात येतं की जे कृषीचे प्रवाह बदलत आहेत, कृषीचा विकास होत आहे, आधुनिक प्रवाह नवीन कृषीमध्ये येत आहे, त्याच्यामध्ये प्रामुख्याने बदललेलं तंत्रज्ञान असेल, बदललेल्या कृषी पद्धती असेल, बदललेल्या जलसिंचनाच्या पद्धती असेल, बदललेल्या जलसिंचनाच्या कृती असतील, वेगवेगळे प्रकार असतील, जलसिंचनाचे प्रकार असतील, यांचा समावेश होतो. केवळ हेच नाही तर बाजारपेठेसारखी उपलब्धता, हवामान बदलासारखे घटक, त्यानंतर ग्राहकाचा बदलत जाणारा आवड आणि निवड, या घटकांचा सर्वंकष परिणाम कृषी भूगोलावर झालेला आहे. म्हणजे आज असं होत नाही की शेतकऱ्याला जे वाटेल ते पीक शेतकरी घेऊ शकतो, तर त्याला पहिल्यांदा विचार करावा लागतो की ग्राहकाची गरज काय आहे, पिकवलेल्या मालाचे उत्पादनाची गरज किती आहे आणि तेवढ्याच प्रमाणात आणि त्याच पिकाची लागवड तो करत असेल तर आणि तरच तो तग धरू शकेल किंवा तरच कृषीचा विकास होऊ शकेल. आणि म्हणून अशा वेगवेगळ्या लेखकांनी आपलं योगदान देऊन कृषी भूगोलाचा विकास करण्याचा प्रयत्न केला आहे. आज इतकंच नाही तर जगभर जेव्हा आपण प्रकाश टाकतो कृषीच्या संदर्भातला, कृषी विकासाच्या संदर्भातला, तेव्हा आपल्या सहजपणे लक्षात येतं की वेगवेगळ्या देशांमध्ये, विशेषतः कृषीप्रधान देशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात चर्चासत्रे आयोजित केली जातात, कार्यशाळा आयोजित केल्या जातात, परिसंवाद आयोजित केले जातात, वेगवेगळ्या चर्चा केल्या जातात आणि त्या माध्यमातून जास्तीत जास्त कशा प्रकारे कृषीतून उत्पादन घेता येईल यासाठी प्रयत्न केला जातो. आणि म्हणून जास्तीत जास्त आज इंटरॅक्शन होऊन किंवा संवाद होऊन त्या ठिकाणी जास्तीत जास्त ज्ञानाची देवाणघेवाण केली जाते आणि वेगवेगळी जी साहित्य आहे, दररोजचं प्रकाशित साहित्य, अगदी दैनंदिन वर्तमानपत्रांमधून येणारी माहिती असेल, हवामानाची माहिती असेल, ही माहिती संपूर्ण जगभर वापरली जात आहे. स्कायमेट सारखी हवामानाचा अंदाज वर्तवणारी संस्था असेल, त्या स्कायमेटचा अंदाजाचा वापर करून शेतकरी आज
वेगवेगळ्या प्रकारचं उत्पादन घेत आहेत आणि निश्चितपणानं हा विकास चिरंतर चालू राहणार आहे. कारण कृषी भूगोलाचा विकास म्हणजे मानवाचा विकास आणि मानवाचा विकास करावायचा असेल तर आपल्याला निश्चितपणाने कृषी भूगोलाचा विकास हा करावाच लागेल. आणि म्हणून अशा प्रकारे वेगवेगळ्या लेखकांनी आपलं मोठ्या प्रमाणात योगदान देऊन भारतातल्या त्याचबरोबर बाहेरच्या देशातील लेखकांनी योगदान देऊन वेगवेगळ्या प्रमाणात आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा प्रकारे कृषी भूगोलाचे जे आधुनिक स्वरूप आहे ते आज या ठिकाणी प्राप्त झालेले आहे. आज या ठिकाणी आपण आता थांबूया. पुढच्या वेळेस आपण दुसऱ्या प्रकरणाचा विचार करणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.